ओम श्री सिद्धभैरवाय नमः. आता आपलं काय चालू आहे, दासबोध. समर्थांनी आपल्याला कसं वागावा याच्याकरता प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन केले आहे. अध्यात्म केलेले आहे, आरोग्य केलेले आहे. पण शक्यतो समर्थांनी काय केलेलं आहे, आरोग्याकडे जास्त लक्ष दिलेलं आहे. जर तुमचं आरोग्य असेल तर तुम्ही प्रपंच आणि परमार्थ करू शकता. म्हणून समर्थांनी काय केलेले, बल उपासना, हनुमंताचे मंदिरं बांधले. ते स्वतः सूर्यनमस्कार करायचे, व्यायाम करायचे, ब्रह्मचर्याचं पालन करायचे. आणि त्यांनी जिभेवर ताबा धरला होता. रामदास स्वामी काय करायचे, माधवगिरी मागितली का मग नदीवर जायची. ते जे अन्न आहे ना ते 5 वेळा पाण्यात बुडवायची आणि मग खायची. कारण त्याने काय की रसना जिंकली होती. माणसाच्या जिभेला जेवढी जेवढी रसना असतात, अन्न 3 प्रकारचे, राजस, तामस, सात्विक. पण सात्विक अन्न जर खाल्लं तर बुद्धी कशी सात्विक होती, तामस अन्न खाल्लं रागीट होती, राजस स्वार्थी होती. म्हणून ते काय करायचे, जिभेवर नियंत्रण ठेवलं होतं. तर आरोग्य प्रत्येकाला आरोग्य हवं वाटतं. आरोग्य पाहिजे पण वागणूक नको आहे. आरोग्याकरता वागणूक पाहिजे, संयम पाळायला पाहिजे. खाण्याचा संयम, झोपेचा संयम. आळस हे सुख मानू नये. आज आळस जास्त झालेलं आहे. तर त्याने काय सांगतं, आळसे सुख मानू नये, कष्ट करिता त्रासू नये. आता व्यायाम करायचं आहे, व्यायाम करायला काय, पाळायचे, रनिंग करायची, त्याला कष्ट येणारच आहे. पण याला कष्ट नको आहे. बहुत चिंता करू नये. त्याने काय सांगतं, बहुत चिंता करू नये, परिस्थिती पाहू नये, पापबुद्धी सोचू नये, मळेल वस्त्र नेसू नये, बहुत निद्रा करू नये, अपमानिता वर्तू नये, अनाचार सांडू नये. माणसाची असे नियम आहेत. तर शरीराला कष्ट पडू नये असं प्रत्येकाचं येते. आणि कष्टाशिवाय केल्याशिवाय मिळत नाही, केलेलं फुकट जात नाही. विज्ञानानं खूप सुख साधनं दिली ते आपण, आणि आपण काय करू, त्या साधनं सुखाकरता विज्ञान साधनाचा वापर करतो. तर आपण आज दवाखाना, गोळ्या, संपूर्ण नित्या गोळ्या औषधं माणसाचं आरोग्य राहू शकत नाही. त्याच्याकरता व्यायाम, आहार विहार याची गरज आहे. तर बहुत चिंता करू नये. जास्त काळजी केल्यानं आरोग्य बिघडतं. आपण खातो अन्नाशी आणि आपण खातो, अन्न खातं आपल्याशी. अन्न किती खावे, कसे खावे. अन्न जास्त अन्न खाल्ल्यानंतर काय होतं, ते पचवायला महाग पडतं आणि रोग तयार होतो. म्हणून काय सांगितलं, मितार, मोजकं अन्न. तर बिरबालाला काय सांगितलं, बोकड्याचं उदाहरण दिले. हा बोकडे आहे ना म्हणा, या बोकड्याला जो भरपूर जेवण करून आणील, खाऊन घालील, त्याला बक्षीस दिलं जाईल. आता लोक बोकड्याला चारा आणायची आणि आला का, तिथं आला का एक माणूस घासाची पिंडी त्याच्या पुढे ठेवायचा, तो खाऊन घ्यायचा. मग एकानं काय केलं, तो बोकड्या नेला आणि खडका उभा केला, एक शिमटी घेतली आणि ती शिमटी ती गवताची घासाची मूठ पुढं केली का तो शिमटी मारायचा. दिवसभर तोंड जोडलं. आला म्हण, चारलं का म्हणा, तो तर खपाटच आहे म्हणा. हा चारलं म्हणा. आणि मग ते केलं पुढं घास केलं का तो इकडं तोंड करायचं, घास केलं इकडे करायचं. का, त्यानं दिवसभर त्याचं तोंड जोडलेलं होतं. तसं हे मन आहे. आपलं मन आहे ना, हे मन काय करतं, जिकडं जाऊ नये तिकडं जातं. म्हणून मनाला आवड घातला तर प्रत्येक गोष्टी होती. म्हणून आज आपलं काय झालं आहे, मन ताब्यात नाही. आधी मन घ्यावे हाती, मग पूजी गणपती. तर ज्यांनी मनाला कुर्मा अंगानी व सर्वशा. बघा कासव असतं ना, कासवाचे इंद्रिय किती असतात,
4 पाय, डोका आणि शेपट. ते काय करतं, ते चारी मध्ये घेतं. वरून किती दगडं आपटली त्याला काहीच होत नाही. तसं माणसाचं मन, ही 6 इंद्रिय जे आहे ना, हे जर आवरली तर त्याला सुख मिळणार आहे. म्हणून देवाचं दर्शन घ्यायला गेल्यानंतर तिथं काय असतं, पहिलं कासवाचं दर्शन होतं. का, तुला माझ्या काही याचं आहे ना, म्हणजे त्याचं इंद्रिय, त्याचं अनुकरण कर. नंदीकडे जातो शंकराच्या मंदिर, कोणा दर्शन होतं, नंदीचं होतं. मग नंदीनं काय केलं होतं, शंकर पार्वतीचं लग्न होतं. दोघंजण बसले होते, सोपट्या खेळत होते. आणि या बाजू कोणाची हारली, शंकराची हारली. पार्वतीची बाजू पुढं होती, पण साक्षीदार पाहिजे. आणि त्याने काय केलं, तिला विचारलं नंदीला, त्यानं शंकराची बाजू सांगितली. तेव्हा तिनं त्याला शाप दिला, म्हणून तू खोटं बोलला, तुझं तोंड आहे ना विष्ठा खाईल, तुला कलियुगात बैल तसे कष्ट करावं लागल. मग शंकरानं सांगितलं तर तू त्याला काला त्रास दिला म्हणून. मग त्याला शाप दिला, तुला पोळ्याला तुझी पूजा करतील आणि मग तुझं दर्शन आहे ना मागून घेतील, फोडून घेणार नाही. तर शंकराच्या मंदिरामध्ये दर्शन कुठं नाही, मागू नये. गाईचं दर्शन कुठे, मागू नये, फोडून नाही. तर तसं आपलं हे जे मन आहे आणि आपलं तोंड आहे, नंदीचं काय आहे, तोंड, आणि कासवाचं काय आहे, इंद्रिय. हे 2 आदर्श आपल्याला घ्यायचं आहे. या आदर्श जर आपण घेतला तर आपल्या जीवनाचा विकास होईल. म्हणून रामदास स्वामींनी आपल्याला जे काही सांगितलेलं आहे ते आपल्या हिताचं आहे. म्हणून आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या. जय वैद्यनाथ महाराज की जय.